अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। अखेर खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झिरो दाखवत होतं, जे शेतकऱ्यांचं महसूल मंडळामधून वगळण्यात आलेलं होतं आणि ज्यांचे कॅल्क्युलेशन अजून अद्यापही अवेटेडमध्ये होते, या सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झिरो दाखवत होतं त्यांना आता रक्कम दाखवण्यासाठी रक्कम दाखवण्यात येत आहे। सोबतच जे शेतकऱ्यांचं अवेटेड होतं ते आता अप्रूव्हमध्ये जात आहे आणि दुसऱ्या टप्प्याअंतर्गत किती निधी म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती दिसत आहे। त्या सर्व गोष्टींचा आढावा आपण अगोदर घेतलेला आहे। मात्र तुम्हाला सांगितलं होतं की खरीप हंगाम 2025च्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोणते जिल्हे पात्र असणार आहे, किती निधी मिळणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा राज्यामध्ये वाटपास होणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि एवढ्यातच सांगितल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांना हे जे स्टेटस आहे त्याच्या स्टेटसमध्ये चेंज होताना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की तुमचंही कॅल्क्युलेशन जर झिरो दाखवत असेल तर आता त्या ठिकाणी तुम्हाला रक्कम दाखवण्यात येत असेल। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला कमेंट करून सांगितलं किंवा आमची रक्कम सुद्धा दाखवत आहे। मी चेक केलं तर या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी रक्कम दिसत आहे आणि तुमचा जिल्हा कोणता यासाठी पात्र असणार मी तुम्हाला पुढे सांगतोच। फक्त चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण कशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती मिळत राहतात। मी तुम्हाला मागे काही दिवस पहिले जिल्ह्यांची काही नावे सांगितली होती की या जिल्ह्यांसाठी खरीप हंगाम 2025मध्ये जो दुसरा टप्पा आहे तो वाटप होणार आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत निधी जाहीर होणार आहे। जवळपास 17,000 कोटी रुपयाचा निधी या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यासाठी खूप सारे शेतकरी यासाठी अपात्र करण्यात आले होते, म्हणजे पहिला टप्पा खूप साऱ्या कमी शेतकऱ्यांना मिळाला। लक्षात ठेवा, असं अपात्र म्हणू नाही शकणार आपण की पहिला टप्पा आहे तो 1200 कोटी रुपयाचाच होता आणि तो खूप कमी शेतकऱ्यांना मिळाला। मात्र दुसरा जो टप्पा आहे तो जवळपास 17,000 कोटी रुपयाचा आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे। मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की पहिला टप्पा खूप कमी पैशाचा आहे, तो खूप कमी शेतकऱ्यांना मिळाला होता आणि मिळाला होता तसंही तर खूप कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती। हेक्टरी तर खूप कमी प्रमाणामध्ये जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना मिळत होती। मात्र या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्याची रक्कम 17,000 कोटी रुपयाचा निधी आहे या अंतर्गत तुम्हाला जवळपास 17,500च्या वरच पैसे पाहायला मिळणार आहेत। सोयाबीन पिकासाठी जर तुम्हाला सांगण्यात आलं तर तुम्हाला जवळपास 23,000 प्रति हेक्टर प्रमाणामध्ये रक्कम मिळू शकतं, कारण की या ठिकाणी निधी खूप मोठा आहे आणि 34 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची 65 लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत। तुम्हाला माहिती असेल की हा पीक विमा फक्त जे शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला होता त्यांनाच मिळणार आहे, सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी पात्र नाही। आता तुमच्याकडे जर पीक विमा फाडल्याची पावती असेल किंवा टोकन ID असेल तर तुम्ही तुमचा क्लेम स्वतः चेक करू शकता आणि तुमचा जर रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू सुद्धा हे चेक करू शकता की तुमची रक्कम दाखवण्यात येत आहे की नाही। कारण की महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडे पाहिलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन झिरो दाखवत आहे, क्लेम एड बेस दाखवत आहे आणि तुमचं महसूल मंडळ यामधून वगळलेलं आहे असं दाखवत आहे। तर अशा प्रकारचे तांत्रिक काही गोष्टी होत होत्या। मात्र हा दुसरा टप्पा जाहीर झाला तेव्हापासूनच राज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची स्थिती या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांचा जे व्हॉट्सअपवरती क्लेम आहे तो अवेटेड होता तो अप्रूव्ह झालेला आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांना झिरो दाखवत होतं, त्या ठिकाणी त्यांना रक्कम दाखवण्यात येत आहे। तर या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र असलेले शेतकरी हे खासकर मराठवाड्यातील आहेत, पूर्व विदर्भातील आहेत। पूर्व विदर्भात जर पाहण्यात आलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा खूप कमी प्रमाणामध्ये मिळाला। जवळपास 2 कोटी रुपये तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भासाठी मिळालेले होते आणि 2 कोटीमध्ये काही होत नसतं, 2 कोटी तर एकट्या वाशिम जिल्ह्यालाच खूप कमी मिळतात। तर तुम्हाला सांगतो की जवळपास खूप सारा निधी या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि या जिल्हे मी तुम्हाला सांगितलं विदर्भातील या जिल्ह्यामधील खूप साऱ्या शेतकऱ्यांना शून्य कॅल्क्युलेशन दाखवत होतं, मात्र ते आता स्थिती बदलणार आहे आणि तुम्हाला हे त्या ठिकाणी तुमची रक्कम आता दिसायला लागणार आहे। तुमच्या महसूल मंडळावर ही रक्कम तुमच्या मोबाईल डिस्प्लेवरती शो होणार आहे। तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर ते चेक करावं लागणार आहे की काय आपली स्थिती आहे। आणि मी या अंतर्गत अगोदर हे व्हिडिओ बनवला होता की तुम्ही कसं काय चेक करू शकता, काय त्याची प्रोसेस असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे। तर लक्षात ठेवा, मराठवाड्यातील 8 जिल्हे यासाठी पात्र आहेत, विदर्भातील 5 जिल्हे यासाठी पात्र आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये या अंतर्गत निधी हा जाहीर करण्यात येणार आहे। मला हेक्टरी सांगतो, हेक्टरी तुम्हाला 20,000च्या वरच रक्कम मिळणार आहे, कारण की सोयाबीन पिकासाठी जर तुमचा पीक विमा असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा मिळणार आहे। यामध्ये मुख्यतः सोयाबीन, तूर, उडीद, बाजरी, ज्वारी, उन्हाळी कांद्यासारख्या पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्यासाठी। अद्यापही खूप सारे शेतकरी म्हणतात की बा कापूस का नाही आहे, तर कापूसचं कॅल्क्युलेशन अजूनही कॅल्क्युलेटमध्ये करण्यात येत आहे। येत्या एखाद आठवड्यामध्ये कापसाचंही कॅल्क्युलेशन या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात येणार आहे। कापूस आणि तूर या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन सध्या तरी शासनानं थांबवलेलं आहे, परंतु सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल,
तूर नाही बाजरी असेल, ज्वारी असेल, तर या सर्व पिकांचे कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेले आहेत आणि तुमच्याही खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 17,000 कोटीच्या प्लस निधी जाहीर करण्यात आलेला आहे. कारण की पहिल्या टप्प्यामध्ये याच्यापेक्षा खूप कमी निधी मिळालेला होता आणि तो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीरसुद्धा झाला नव्हता. जाहीर झालेल्या शेतकऱ्यांनाही 98-95 रुपये सारखी रक्कम मिळत होती, तर त्यांनाही याचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिली इन्स्टॉलमेंट खूप कमी मिळाली त्यांना दुसरी इन्स्टॉलमेंटमध्ये लाभ होणार आहे आणि ज्यांना पहिली मिळाली नाही त्यांना पहिली आणि दुसरी असे दोन्ही इन्स्टॉलमेंट मिळणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची अपडेट होती. राज्य सरकारने घेतलेल्या आढावा बैठकमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात येत आहेत आणि संदर्भात येणाऱ्या काही जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा आता प्रसिद्ध होणार आहेत. शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध होणार आहेत आणि ते तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करू शकता. जिल्हा वाईज याद्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.